नमस्कार, सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज तालुक्यातील नरवाड येथे रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता बाळासाहेब वनमोरे यांनी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मी आता नरवाड या गावी ठिकाणी मी इथं आलेली आहे. इथली म्हणजे पत्रा उडून पूर्णपणे इथला ह्या एरियातलं जे आहे ते पत्रा उडून पूर्णपणे त्यांच्या घराचं सगळं परवा दिवशी पडलेलं आहे. त्यांचं जे संसार उपयोगी साहित्य वगैरे आहे ते सगळं भिजलेलं आहे आणि पूर्णपणे अशा अवस्थेत असताना कुटुंबाला आम्ही पाहणी आणि कुटुंबाची आम्हाला दखल घ्यायला आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि ग्रामसेवक मॅडमसुद्धा आपल्या आहेत. उज्ज्वला आवळे मॅडमसुद्धा त्या माझ्यासोबत आहेत. तहसीलदारांना हे करून आम्ही जे काही असेल इथल्या पंचनाम्याची पाहणी आणि इथला पंचनामा करून जी काही शासनाकडून त्यांना त्या लाभार्थीला जेवढी मदत देता येईल तेवढी आम्ही भरघोस मदत देऊ त्यांना. त्यातून पण जरी काही राहिलं किंवा काही शिल्लक राहिलं तर ते त्याचं रिपोर्टिंग करून ग्रामसेवकांच्या पाठीमागे लागून त्या कुटुंबाला जेवढा लाभ देता येईल. बाबासाहेब दशरथ माळी ग्रामसेवक पण आपल्या सोबत आलेत. आता आपल्याला लाभार्थीला म्हणजे आपल्याला काय लाभ देता येईल शासनाकडून कुठल्या गोष्टी काय करता येईल. आता येऊन जाऊन म्हणजे नुसतं येऊन पाहणी करून गेलो असं हे होणार नाही. त्यातून तुम्हाला काहीतरी पंचनामा करतील तलाठी पंचनामा केल्यानंतर आपण जे काही गोष्टी आहेत ते पुढच्या करूयात. ग्रामसेविका मॅडम पण आहेतच. तरी काय लागलं किंवा काय लागलं पाठपुरावा करून आम्ही तुम्हाला शासनाकडून जो काही लाभ देता येईल तो तुम्हाला आम्ही लाभ देऊ. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे यांनी शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे सांगितले. आम्ही बघितलं आमच्यावर सरपंच आहेत, इथले गावातले लोकप्रतिनिधी आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत. ह्यांनी आम्हाला ज्या ज्या नुकसान झालेल्या सगळ्यांच्या भेटी घातल्या. आज आम्ही एक घर बघितलं, अक्षरशः पत्रे उडून गेले. लहान बाळं त्या घरातले राहणारे कुटुंब पळून बाहेर गेले म्हणून वाचले. अक्षरशः त्या घरात संसार उद्ध्वस्त झालेला आहे. धान्य धान्य होतं ते फार भिजून गेलेलं आहे. कपडा लत्ता भिजून गेलेला आहे. नुकसान झालेलं आहे. द्राक्षे बागेच्या तर आत्ता खरड चटणी झाल्यानंतर आत्ता ते काड्या पक्व व्हायला लागल्या होत्या थोड्या त्या अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या आहे. शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पपईची बाग बघितली, केळीची बाग बघितली, ऊस बघितला. अक्षरशः ऊसावर सुद्धा गारा पडून ऊसाची सुद्धा पानं फाटलीत अशा अवस्था झाल्या. आज मी नक्की सर्वांना शब्द दिला आहे. अधिकाऱ्यांशी अगदी तहसीलदार साहेबांशी प्रांत साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांना योग्य पद्धतीनं आदेश दिलेला आहे. त्यांनी आता शब्द दिला आहे की लवकरात लवकर आम्ही पंचनामे करू, सत्य परिस्थिती शासनाला दाखल करू आणि जेवढं जास्त मोबदला देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज बघितलं, आज म्हैसाचं पाणी आल्यामुळे थोडासा शेतकरी उत्साही होता. हातातोंडाला आलेला घास उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळं निश्चितपणानं यांना आधार देण्याचं काम आमचे जिल्हा परिषद सदस्य, या गावचे सरपंच. यावेळी सरपंच मारुती जमादार, विकास सोसायटी चेअरमन महेश कांबळे, माजी चेअरमन राजेंद्र बन्ने, ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वला आवळे, माजी सरपंच MK माळी, मेजर राजेंद्र बन्ने, ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी, देवानंद चव्हाण, मारुती नागोरोजी, विलास जगदाळे, धनाजी पाटील, तानाजी कोडले, गंगणे आदी उपस्थित होते.